हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. खरोखर परमेश्वर महान आहे. त्याची कृपा, त्याची दया काय आहे? सनातन आहे. खरोखर परमेश्वराने आजचा दिवस आपल्याला दाखवलेला आहे. का दाखवलेला आहे? तर त्याच्या नावाची स्तुती आराधना करण्यासाठी, त्याच्या मंदिरमध्ये येऊन त्याच्या नावाची स्तवन करण्यासाठी परमेश्वराने काय केलेलं आहे? आजचा दिवस आपल्याला दाखवलेला आहे. आता जीवनामध्ये सांगितल्याप्रमाणे आजचा दिवस काय म्हणून सेलिब्रेट केला जातो? तर हॉस्पिटल संडे म्हणून सर्व चर्चमध्ये, मंडळीमध्ये काय केलं जातं? याचा साजरा केला जातं, सेलिब्रेशन केलं जातं. तसेच आज आपण पण आपल्या मंडळीमध्ये काय करत आहे? हॉस्पिटल संडे हे सेलिब्रेशन करत आहे. तर हे हॉस्पिटल संडे का बरं सेलिब्रेशन केलं जातं? याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे जी फ्लोरेन्स नायटिंगेल ही एक स्त्री होती. तिचा जन्म म्हणजे इटलीमध्ये झालेला आहे. तिने काय करत होती? म्हणजे ती ब्राह्मणमध्ये जन्म तिचा झालेला होता, पण ब्राह्मणमध्ये असून सुद्धा तिने काय केलेलं आहे? तिचं जीवन परिवर्तन झालेलं आहे. तिने लोकांची सेवा मनोभावे काय करत होती? लोकांची सेवा करत होती. त्यांचे जे आजार होतं, त्यांचे जे दुःख होतं, त्यांना काय करत होती? तिने सांत्वन करत होती, ते बरं करत होती. आणि तिने जे आपलं जीवन होतं, जे ब्राह्मण हा तिचं जन्म झालेलं होतं, ते तिने सोडून काय केलेली? खरी जी सेवा होती, तिचं पूर्ण जीवन परिवर्तन होऊन तिने लोकांची काय केलेली आहे? सेवा केलेली आहे. ते सेवाच्या द्वारे तिचा जे जन्म झाला होता, त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती की तिने एक टीचर व्हावं, पण तिने त्या आई वडिलांचा न ऐकता तिने काय केली? तिचं जीवन ज्या वेळेस परिवर्तन झालं, तिने नर्स हा डिप्लोमॅटिक नर्स म्हणून तिने त्याच्यामध्ये एज्युकेशन घेतली. ती पहिली महिला अशी होती की तिने खरी सेवा नर्स म्हणून काय केलेली आहे? तिने सेवा केलेली आहे. म्हणून सर्व चर्चमध्ये, सर्व मंडळीमध्ये काय केलं जातं? आजचा दिवस हे साजरा सेलिब्रेशन केलं जातं. हे का केलं जातं? म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर्स आहेत, जे नर्स आहेत, जे कामं करतात, जे कर्मचारी आहेत, त्यांनी जे लोकांना सेवा देत आहे, जे आजारीमध्ये जे ॲडमिटेड असतील त्या पेशंटला जे त्यांनी सेवा देत आहे, ते सेवेमध्ये त्यांना सहानुभूती मिळावी, ती सेवा त्यांनी पूर्ण करावी. जे आजारीमधले लोक आहेत त्या लोकांना बरं व्हावं आणि याच्यासाठी काय केलं जातं? त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. जी परमेश्वराने त्यांना सेवा दिलेली आहे, ती सेवा त्यांनी पूर्ण करावं म्हणून काय केलं जातं? त्यांच्यासाठी प्रार्थना केलं जातं. तितकेच नाही तर जे आजारी आहेत, खरं तर जे आजारी आहेत, जे रोगाने त्रासलेले आहेत, जे अनेक आजाराने पिडलेले आहेत, त्यांना प्रभूचं वचन पाठवून प्रभूवर विश्वास ठेवून त्यांनी कसे बरे होतात, हे पण एक काय केलेले आहे? परमेश्वराने सेवा त्यांना दिलेली आहे. जर लोकांना बघितलं, त्यांचे जे दुःख असतील, कष्ट असतील, त्यांची जी परिस्थिती कठीण असतील, त्या परिस्थिती कठीण म्हणून काय आहे? परमेश्वराचं वचनच त्यांना काय करतो? सांत्वन देतो. कारण परमेश्वराचं वचन सांगते की मी माझ्या लोकांना माझे वचन पाठवून त्यांना काय करणार आहे? बरं करणार आहे. म्हणून परमेश्वराचं वचन सांगते की परमेश्वर त्यांनी काय केलेलं आहे? आपल्याला वचन पाठवून त्याच्या वचनाच्या द्वारे काय करतो? आपल्याला बरे करतो. हालेलुया. हालेलुया. आता बसलेल्या सर्वांच्या जीवनामध्ये हे चमत्कार घडलेलंच आहे. हे हिलिंग झालेलं आहे की परमेश्वराचं वचन तुमच्यामध्ये आलेलं आहे आणि तुमचा रोग काय झालेला आहे? निघून गेलेला आहे. अशा आपल्या मंडळीमध्ये, आपल्या चर्चमध्ये खूप लोकांना काय केलेलं आहे? याचा अनुभव आलेला आहे. कित्येक लोक हॉस्पिटलमध्ये जायच्या अगोदर काय करतात? प्रार्थना करून घेतात. बरोबर आहे का नाही? का बरं प्रार्थना करून घेतात? कारण आपला विश्वास कोणावर आहे? येशूवर आहे. मी जर प्रार्थना करून हॉस्पिटलमध्ये गेले, कुठले टेस्ट केला, कुठल्या चाचण्या केल्या, तर माझे सर्व रिपोर्ट काय होणार आहे? नॉर्मल होणार आहे. हे आपला कोणावर विश्वास आहे? प्रभू येशूवर विश्वास आहे. का विश्वास आहे? तर आपण काय करतो की त्या डॉक्टरवर विश्वास ठेवण्याच्या अगोदर आपण पहिला विश्वास, प्रथम स्थान कोणाला दिलेला आहे? परमेश्वराला दिले. कारण आपल्यामध्ये विश्वास आहे की देवा तू फक्त शब्द मात्र बोल, मी काय होणार आहे? बरा होणार आहे. तर ही विश्वास कुठून आलेला आहे? म्हणजे परमेश्वराकडून ही विश्वास आज आपल्याला आलेला आहे. म्हणून परमेश्वराचं वचन सांगते की परमेश्वराचं जर वचन सुद्धा आपल्या मनामध्ये असतील, तेव्हा विश्वासाच्या द्वारे काय होते? आपल्या जीवनामध्ये परिवर्तन, त्या विश्वासाच्या द्वारे चमत्कार व्हायला सुरुवात होते. जर बायबलमध्ये तुम्ही बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्तांनी सुद्धा काय केलेलं आहे? खूप अशी सेवा केलेली आहे. बरोबर आहे ना? प्रभू येशू ख्रिस्तांनी पण सेवा केलेली आहे. सेवेचे काय आहेत? खूप प्रकार आहेत आणि वेगवेगळे काय आहेत? प्रकार आहेत. हे कुठं दिलेलं आहे? म्हणजे 1 कोरिन्थीकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 9 वचनमध्ये. जर पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 12वा अध्याय 9 वचन जर तुम्ही वाचलं, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? जी सेवा आहे, जे परमेश्वराने सेवा केलेली आहे, जे सेवाचे प्रकार आहेत, त्याचे सर्व प्रकारचे काय केलेले तिथं
स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग परमेश्वराचं वचन सांगते की कोणाला संदेश सांगण्याचा परमेश्वराने आशीर्वाद दिलाय, कृपादान दिले, कोणाला आत्मे ओळखण्याचं कृपादान दिलेलं आहे, कोणाला जे आजारी आहे त्यांना निरोगी करण्यासाठी कृपादान दिलेलं आहे, जे दुःखित आहे त्याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी परमेश्वराने काय केलेलं आहे, कृपादान दिलेलं आहे. त्याचमधून परमेश्वराने एक अशी कृपादान दिलेले आहे की जे 12 अध्याय आणि 9 वचन काय सांगता आपण बघू. एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच आत्म्यात निरोगी करण्याची कृपादानी, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एकेकाला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तर यामध्ये परमेश्वराचं वचन सांगत आहे की जे 1 कोरिंथी आहे 12 अध्याय आहे 9 वचन सांगत आहे की परमेश्वर एखाद्याला त्याच एका आत्म्याला निरोगी करण्याची कृपादान दिलेले आहे. परमेश्वराने अनेक कृपादानमधून एक कृपादान असं दिलेलं आहे की ती काय आहे, निरोगी करण्याची कृपादान ही परमेश्वराने दिलेलं आहे. आपल्या मंडळीमधून परमेश्वराने अनेक लेकरांना निवडलेलं आहे की त्यांना कृपादान दिलेलं आहे की निरोगी करण्याचं कृपादान दिलेलं आहे. अनेक लेकरं हॉस्पिटलमध्ये कामं करतात, अनेक जण ड्युटी करतात. त्या ड्युटीमध्ये कितीही प्रॉब्लेम्स आले, कितीही काही कॉम्प्लिकेटेड आल्या असेल तरी परमेश्वर काय करतो, त्याच्यातून बाहेर काढतो. योग्य वेळी परमेश्वर काय करतो, डिसिजन घेण्यासाठी म्हणजे निर्णय घेण्यासाठी काय करतो, त्यांना बुद्धी देतो. का देतो तर परमेश्वराचं या ठिकाणी एक कृपादान आहे, ती म्हणजे कुठली, निरोगी करण्याचा कृपादान आहे. म्हणून परमेश्वर काय करतो, आपल्या लेकरांना योग्य वेळी योग्य डिसिजन घेण्यासाठी, योग्य ते मदत करण्यासाठी सदैव आपला हात काय करतो, त्यांनी लांब करतो. म्हणून परमेश्वराचं वचन सांगत आहे की परमेश्वराने एक कृपादान दिलेले आहे. ती कृपादान कोणती म्हणजे निरोगी करण्याचं. मग ह्या ठिकाणी जर बघितलं तर कोण जे सर्टिफिकेटेड आहे त्यांनीच फक्त निरोगी करू शकतात का, करू शकतात का, हालेलुया, करू शकतात का, नाही. जर परमेश्वराचा आत्मा माझ्यामध्ये आहे, जे दुःखित आहे, जे रोगामध्ये ग्रासलेला आहे, मी त्यांना काय करणार आहे, परमेश्वराची खरी सुरुवात सांगू त्यांना काय करू शकतो, त्याचं जीवन, त्याचं दुःख काय करणार आहे, बदलून काढणार आहे. म्हणून परमेश्वराचं वचन सांगते परमेश्वराने प्रत्येकाला काय केलेलं आहे, त्याच्या कृपादानाने काय केलेलं आहे, भरून काढलेलं आहे. म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगत आहे की परमेश्वराचं निरोगी करण्याचं सुद्धा कृपादान दिलेलं आहे. जर तुम्ही बायबलमध्ये बघितलं तर बायबलमध्ये जुना करार, नवीन करारमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा काय केलेलं आहे, खूप असे चमत्कार केलेला आहे. जर तुम्ही नवीन करारमध्ये बघितलं, मत्तई, मार्क, लूक आणि योहानमध्ये जर बघितलं, प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, अनेक चमत्कार केलेला आहे, अनेक लोकांना बरे केलेलं आहे. जे लंगडे आहे त्यांना चालण्यासाठी पाय दिले, जे आंधळे आहे त्यांना दिसण्यासाठी डोळे दिले, जो मुखा होता त्याला बोलण्यासाठी वाचा दिलेला आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, अनेक असे चमत्कार केलेले आहेत. जी मी सुरुवातीला सांगितलं जी फ्लोरेन्स नाइटिंगेल आहे, तिच्या अगोदर खरी सेवा कोण केली म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. जे लोक आजारी होते, जे दुःख होते, जे कष्टामध्ये होते, जे आजारमध्ये पिडलेले होते, परमेश्वराने काय केलेलं आहे, त्यांना बरं केलेलं आहे. तर बायबलमध्ये आपण थोडे उदाहरण पाहू की परमेश्वराने त्यांना कसं बरं केलेलं आहे. जर मत्तई याचा 8 अध्याय 1 आणि 8 वचन बघितलं तर काय म्हणतात आपण बघूया. मत्तई याचा 8 अध्याय 1 आणि 8. मग तो डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पायावरून त्याला म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगते की कुष्ठरोगाने एक व्यक्ती काय होता, ग्रासलेला होता. जर तुम्ही जुना काळ जर बघितला, जर तुम्ही आयुष्यक्रम बघितला तर ज्या लोकांना कुष्ठरोग झालेला असते ते लोक काय होत नव्हते, बरं होत नव्हते. त्यांना मृत्यू काय होता, निश्चय आता असा होता. त्या लोकांना जितकंही उपचार दिलं, जितकंही त्यांना औषध दिलं तरी ते लोक काय होत नव्हते, बरं होत नव्हते. त्याच्यातला एक व्यक्ती असा होता की जो काय होता, कुष्ठरोगाने काय झाला होता, ग्रासलेला होता. तो जर बघितला तर त्याने अनेक वर्षापासून काय होता, आजारी असा होता. त्यांनी योग्य ते उपचार घेतला असेल, औषध दिलं असेल, डॉक्टरांना दाखवले असेल तरी तो काय झालेला नाहीये, बरा झालेला नाहीये. त्याला वाटत पण असेल की आता
निश्चय आहे. तरी त्यांनी काय केलेलं आहे की त्याला माहित होतं की खूप दिवसापासून त्याला काय झालेलं आहे, आजार झालेला आहे आणि मरण हे त्याला निश्चय आहे हे त्याला ठाऊक होतं. तरी या ठिकाणी पाहायला मिळतं की त्याचा विश्वास हे किती मोलाचा आहे. त्यांनी काय केलेला आहे, विश्वास ठेवला. कोणावर ठेवला? येशूवर विश्वास ठेवला. आणि त्या ठिकाणी म्हणत आहे की तो कुष्ठरोग त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला की प्रभूची आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. ही सामर्थ्य कोणामध्ये आहे? डॉक्टरमध्ये आहे का? नाही. कुठल्या नर्समध्ये आहे का? नाही. कुठल्या मनुष्यामध्ये आहे का? नाही. हे जो सामर्थ्य आहे, तो सामर्थ्य कोणामध्ये आहे? परमेश्वरामध्ये आहे. म्हणून त्या कुष्ठरोगाला कळून चुकलं की मला बरं करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? परमेश्वरामध्ये आहे. म्हणून त्याजवळ तो कुष्ठरोगी माणूस त्या परमेश्वराचे येशूचे पाय पडून म्हणाला की तुमची इच्छा असेल तर तुम्ही काय करू शकता? माझा कुष्ठरोग बरा करू शकता. का बरा करू शकता? तर तुमच्यामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी कुठल्या औषधावर, कुठल्या ट्रीटमेंटवर काय केलं नाही? विश्वास ठेवला नाही. पण तो एकच कोणावर विश्वास ठेवला? येशूवर विश्वास ठेवला. कारण त्याला माहिती होतं की माझा जो रोग आहे, माझा जो आजार आहे ते कोण बरं करणार आहे? परमेश्वरच बरा करणार आहे. आणि त्याच्यामध्येच काय आहे? सामर्थ्य आहे. आपल्याला माहिती आहे की ही सामर्थ्य कोणामध्ये येऊ शकत नाही. जोपर्यंत परमेश्वर जो आपल्याला त्याच्याद्वारे जो सामर्थ्य देतो त्यावेळेसच काय आहे, आपण लोकांना त्याच्या दुःखातून, त्याच्या रोगातून काय करू शकतो? बरं करू शकतो. हा तो कुष्ठरोग अनुभव घेतला. त्याला मरण आलेलं होतं, त्याच्याजवळ मरण होतं. कारण कुष्ठरोग हा असा आजार आहे की तो बरा होत नाही. पण तो देवावर विश्वास ठेवला की माझा जो रोग आहे तो बरा करणारा कोण आहे? परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. त्याच्या विश्वासाच्या द्वारे, येशूच्या सामर्थ्याच्या द्वारे काय झालं? त्याचा कुष्ठरोग हा बरा झालेला आहे. म्हणून परमेश्वराचं वचन सांगते की विश्वास ठेवशील तर काय करशील? देवाचे गौरव पाशील. म्हणून आज आपण काय करायला पाहिजे? जर आपण दुःखात आहे, रोगात आहे, कष्टामध्ये आहे, आजाराने अनेक आजाराने ग्रासलेला आहे, तरी परमेश्वर एकच सांगते की माझं सामर्थ्य काय आहे? तुमच्यापेक्षा मोठा आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे? त्याच्या सामर्थ्यावर, त्याच्या चमत्कारावर, त्याच्या वचनावर काय करायला पाहिजे? विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे, त्या कुष्ठरोगाच्या विश्वासाच्या द्वारे काय झाला? त्याचा कुष्ठरोग हे पूर्णपणे बरा झाला. तसंच परमेश्वराचं वचन काय सांगते? तर मनुष्याला काय आहे? सर्व काही अशक्य आहे. मनुष्य कितीही धावपळ केलं, आपल्याला काही झालं, आपल्या शरीराला काही झालं तर आपण काय करतो? लगेच डॉक्टरकडे जातो. असं झालंय, असं झालंय म्हणून. पण काही त्याच्यातून जर ते बरा झालं नाही तर आपण काय होतो? लगेच निराश होतो. का होतं? तर मी एवढे ट्रीटमेंट घेतले, एवढे डॉक्टर, एवढ्या हॉस्पिटलला मी पैसे घातले, तरी काय झालं? माझा रोग बरा झाला नाही. पण परमेश्वराचं वचन एकच सांगते की मनुष्याला अशक्य आहे पण देवाला सर्व काही शक्य आहे. म्हणून परमेश्वराचं वचनच सांगते की माझ्यामध्ये तो सामर्थ्य आहे, माझ्यामध्ये ती शक्ती आहे, माझ्यामध्ये तो आत्मा आहे की तुमच्यामधला सर्व रोग काय करू शकतो? मी बरा करू शकतो. म्हणून परमेश्वराचं वचन आज एकच सांगत आहे की तुम्ही विश्वास ठेवा. त्या विश्वासाच्या द्वारे माझे सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये काय करणार आहे? कार्य घडवणार आहे. म्हणून तसंच पुढचं उदाहरण जर बघितलं, लूक यांचा 10वा अध्याय 31वे वचन काय सांगतं आपण बघूया. लूक याचा 10वा अध्याय. मग एक याजक सहज त्या वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शंभरुणी त्या वाटेने चालत असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की चांगला शंभरोणीचा एक दाखला आहे. हा या ठिकाणी एक माणूस आहे, त्या माणसाला काय केलेलं आहे? लुटलेला आहे, त्याला मारहाण केलेला आहे आणि त्याला रस्त्यावर काय केलेलं आहे? टाकून दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी जो चांगला शंभरोणी आहे, ती चांगला शंभरोणी कोण आहे? म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा काय आहे? चांगला शंभरोणी आहे. हालेलुया, हालेलुया. आज सगळेजण इथंच आहे ना? बरोबर आहे? इथंच आहे. परमेश्वराचं वचन ऐकत आहे ना? का सोडून देत आहे? परमेश्वराचं वचन मंदिरमध्ये असताना परमेश्वराचं वचन ऐकणं हे खूप गरजेचं आहे. कारण परमेश्वर रोज आणि रोज त्याच्या वचनाच्या द्वारे काय करतो? आपल्याला बोलत असतो. म्हणून परमेश्वराचं वचन या दाखल्यामध्ये सांगत आहे की जो चांगला शंभरोणी आहे तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त हा चांगला शंभरोणी आहे. आणि जो मार खाल्लेला होता, जो लुटारूने त्याला चोरलं
गाणं आहे, एका वाटेने वाट सरू चालला आणि आट्या मेलाने चोराने नेला. हे एक बायबल म्हणजे एक संडे स्कूल मध्ये ही त्या स्टोरीचे एक गाणं आहे. त्या ठिकाणी जो चांगला शंभरुणी आहे तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जो लुटारू होता तो काय म्हणजे आपण होतो. बरोबर आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख नव्हती त्यावेळेस आपण सर्व दुःखात आजारीमध्येच होतो ना. बरोबर आहे हो का नाही? पण इथं आल्यानंतर आपले जीवन बदललेलं आहे ना. कोणाच्या द्वारे बदललेलं आहे? त्याचप्रमाणे ज्यावेळेस जो चांगला शंभरुणी त्या माणसाला घेऊन उतर शाळेमध्ये गेला त्यावेळेस त्याचं जीवन काय झालेलं आहे? बदललेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? ते ज्याचे जे जखमा होते त्या जखमाला काय केला? तेल लावला, मलमपट्टी लावला आणि त्याला कुठे नेला? गाढवावर उतर शाळेमध्ये नेला. तसेच आपण काय होतो? इथे येण्याच्या अगोदर आपण काय होतो? अनेक दुःखाने, कष्टाने, आजाराने काय केलं होतं? अडकलेलो होतो, निराशामध्ये होतो. पण ज्या वेळेस परमेश्वराचं वचन आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्यावेळेस आपलंही जीवन काय झालेलं आहे? बदललेलं आहे. ज्याप्रमाणे त्या लुटारू, ज्याप्रमाणे त्या माणसाचं जीवन झालेलं होतं त्याचप्रमाणे आपलं जीवन झालेलं होतं. पण ज्यावेळेस परमेश्वराची ओळख आपल्या सोबत झालेली आहे त्यावेळेस आपलं जीवन काय झालेलं आहे? परिवर्तन झालेलं आहे. म्हणून परमेश्वराने ज्याप्रमाणे त्याची सेवा केली, कशी सेवा केली म्हणजे त्याला उचलून घेऊन गेला, त्याच्या जखमाला मलमपट्टी लावलं, त्याला बरं केलं आणि त्याच्याजवळ थोडेसे काय केले? पैसे ठेवले. ती सेवा काय करते? परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. कारण परमेश्वराचं वचन काय सांगते आपण बघूया. मार्कियाचा 16 अध्याय 15 ते 18. मार्कियाचा 16 अध्याय 15 ते 18. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्ह असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील, कोणतेही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखण्याच्यावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. हालेलुया, हालेलुया. तर परमेश्वराचं वचन असं सांगते की ज्यावेळेस परमेश्वराचं स्वर्गरोहण झाले त्यावेळेस येशूची स्वर्गरोहण होणार होतं त्यावेळेस परमेश्वराने शेवटची काय केलेली आहे? त्या ठिकाणी आज्ञा दिली. काय दिली म्हणजे सर्व जगात जाऊन तुम्ही काय करा? सुवार्तेची घोषणा करा. जी परमेश्वराची जी येशूची सुवार्त होती ती सुवार्त काय करत आहे? परमेश्वर सर्व जगामध्ये जाऊन तुम्ही सांगा. ते सांगितल्यानंतर जो विश्वास धरतो, बाप्तिस्मा घेतो त्याचा तारण होईल. विश्वास धरतो म्हणजे काय? जो येशूवर विश्वास ठेवतो, येशूच्या नावाने जो बाप्तिस्मा घेतो त्याचं काय झालेलं आहे? तारण असं झालेलं आहे. आणि तेवढेच नाही तर त्यांनी काय केलं? जे विश्वास ठेवणार, विश्वास धरणार त्यांना काय ते परमेश्वर देत आहे? तर माझ्या नावाने भूते काढतील. हे भूते कोण काढणार? म्हणजे जो तारण प्राप्त करणार आहे, जो येशूवर विश्वास ठेवणार आहे तो काय करणार आहे? येशूच्या नावामध्ये भूते काढणार आहे आणि नव्या भाषा बोलतील. म्हणजे आपण जे म्हणतो अन्य भाषा म्हणतो. ही अन्य भाषा कुठून येते? म्हणजे ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्यामध्ये येते, देवाचा आत्मा आपल्यामध्ये उतरते त्यावेळेस काय होतं? आपण अन्य भाषा बोलायला लागतो. म्हणून परमेश्वराचं वचन सांगते की जर मी विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच्या नावाने मी तारण प्राप्त केलेलं आहे, बाप्तिस्मा घेतलेला आहे तर परमेश्वराने मला एक अधिकार दिलेला आहे. तो कुठला? म्हणजे भूते काढण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि त्याच्यानुसारच सर्प उचलतील आणि कोणतेही प्राणघातक पदार्थ त्यांच्या जवळ येणार नाही. कधी येणार नाही? म्हणजे कुठलेही रोग असेल, अनिष्ट असेल, व्याधी असेल ते काय होणार नाही? आपल्या जवळ येणार नाही. काय येणार नाही? तर मी येशूवर काय केलेला आहे? विश्वास ठेवलेला आहे. आणि त्या विश्वासाच्या द्वारे काय होणार? मला कुठलेही बाधा काय होणार नाही? माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या आजूबाजूच्या परिसरावर काय होणार नाही? ते येणार नाही. आणि काय होणार? जे दुःखनाईवर आहे म्हणजे जे दुःखात आहे, कष्टात आहे त्यांना काय होणार आहे? त्यांच्यावर तुम्ही येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली तर त्यांचं दुःखनाई काय होणार आहे? बरा होणार आहे. आणि त्याच्याबरोबरच काय होतील? जे आजारमध्ये असतील ते आजारी लोक पण काय होतील? बरे होतील. हे कधी होणार आहे? म्हणजे ज्यावेळेस ज्याप्रमाणे तो खऱ्या शंभरोनी काय केलेला आहे? त्या माणसाचा बरा केला आणि त्याच्या जखमावर ते मलमपट्टी लावला. त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्याला सेवा देत आहे की ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवणार, तारण प्राप्त करून घेणार त्यावेळेस काय होणार आहे? की तुम्हीही जे दुःखनाईक आहे, जे आजाराने ग्रस्त झालेला आहे त्यांना येशूच्या नावावर तुम्ही प्रार्थना केली तर काय होणार आहे? ते बरे होणार आहे. म्हणून त्याच्यासाठी आधी आपल्याला काय करायला पाहिजे? विश्वास हे प्राप्त करून घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे जर बघितलं मत्तेय याचा 8 अध्याय 14 वचनमध्ये शिमोनाची सासू काय झालेली होती? तापेने आजारी होती. त्या ठिकाणी शिमोन हा येशूचा कोण होता? शिष्य होता. तो शिष्य असताना
त्याची सासू जी होती तापाने काय झालेली होती, आजारी पडलेली होती. परमेश्वराने काय केलेलं आहे, येशूने त्या ठिकाणी जाऊन त्या शिमोनाच्या सासूला हाताला स्पर्श केला आणि लागेच त्याची सासू काय झालेली आहे, बरे झालेला आहे. तर प्रभू येशूमध्ये एवढं सामर्थ्य आहे की कुठलाही आजार असू दे, कुठलाही रोग असू दे, कुठलाही व्याधी असू दे, त्याच्या शब्दाच्या द्वारे, त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे, त्याच्या स्पर्शच्या द्वारे काय होतो, तो आजार निघून जातो. ज्याप्रमाणे शिमोनाच्या सासूचा आजार निघून गेलेला आहे. इथं तुम्ही दुःखात आहे, कष्टात आहे, आजारमध्ये असेल तरी परमेश्वर सांगत आहे की माझा शब्द, माझा आत्मा तुम्हाला काय आहे, पुरे आहे. का पुरे आहे, तर त्याच्याद्वारे तुमचा जे पण आजार आहे ते काय होणार आहे, निघून जाणार आहे. ज्याप्रमाणे शिमोनाच्या सासूच्या जीवनामध्ये चमत्कार घडलेला आहे, परमेश्वराचं एकच सांगत आहे की तुमच्या जीवनामध्ये पण काय होणार आहे, चमत्कार घडवणार आहे. कधी घडवणार, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्याच्या वचनावर काय करता, विश्वास ठेवता, त्याच्या वचनावर विश्वास ठेवून तुमच्या जीवनामध्ये त्याचं वचनचं मनन करता, त्याप्रमाणे तुमचं जीवन जगता, त्यावेळेस परमेश्वर काय करतो, तुमचे सर्व रोग काय करतो, नाहीसा करणारा परमेश्वर आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघितलं तर यूहन्नाचा 5व्या अध्यायामध्ये जर बघितलं तर 38 वर्षापासून एक काय होता, आजारी दुखणेकरी होता. किती वर्षापासून, 38 वर्षापासून होता. त्यांनी तिथे एक तळ होता, त्या तळाजवळचं बघितलं तर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त सुवार्ता सांगत होता, त्याच्या मागे अनेक लोक काय होतं, आजारी असलेले लोक होतं, जे दुःखात होते, कष्टात होते, जे आंधळे होते, जे बहिरे होते, ज्यांना दिसत नव्हतं, जे त्याची परिस्थिती वाईट असेल तरी ते लोक काय करत होते, परमेश्वराच्या मागं चालत जात होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर एक अशी वेळ होती की जे देवदूत येऊन पाणी हलवलं आणि त्याच्यामध्ये पहिला कोणी उडी टाकलं तर काय होणार होता, तो बरा होणार होता. मग ते 38 वर्षकर दुखण्याकरी त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी कोणच नव्हते आणि त्याला पाणीमध्ये टाकायला कोणच नव्हते. तो जाईपर्यंत काय करत होते, दुसरे कोणतरी जाऊन बरं होत होते. मग त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आला, त्याला म्हटलं तुला बरे होण्याची इच्छा आहे का? मग त्याने म्हटलं हो माझी इच्छा आहे, पण मी जाऊपर्यंत काय होते, कोणतरी येते आणि त्याच्यामध्ये उडी टाकताना तो काय होतो, बरा होऊन जातो. मग असं म्हटल्यानंतर प्रभू येशूचा शब्द त्या ठिकाणी आला. आपण बघूया यूहन्नाचा 5वा अध्याय, त्याच्यामध्ये काय सांगता आपण बघू. यूहन्नाचा 5वा अध्याय 8वं वचन. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लगेच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. हालेलुया, हालेलुया. त्या ठिकाणी परमेश्वराने येशूने काय केलं, त्याला विचारलं की तू का बरं इथं बसला, तू अजून का बरं झाला नाही. मग त्या ठिकाणी तो म्हणतो की जायच्या अगोदर काय होते, कोणीतरी तिथे जाते आणि उडी टाकते. मग त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने पाण्यामध्ये तिने उडी टाकला का, नाही टाकला. त्यांनी पाण्यामध्ये काय होतं, तर जे देवदूत येऊन पाणी हलवत होते त्याच्यामध्ये कोण गेला, तो व्यक्ती काय होत होता, बरा होत होता. पण त्या ठिकाणी 38 वर्षापासून असलेला व्यक्ती काय पाणीमध्ये उडी टाकलं नाही, काही टाकलं नाही. पण येशू काय केलेला आहे, त्याच्याकडे आला, त्याला म्हटला की तुला बरं होण्याची इच्छा आहे का. तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी काहीच केलं नाही, फक्त काय केला, शब्द मात्र बोलला. त्या ठिकाणी शब्द बोलला आणि तो काय झालेला आहे, लागलाच बरा झालेला आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही सुद्धा आलेला आहे. तुम्हाला पण परमेश्वराचं वचन सांगत आहे की तुम्ही बोला, तुम्ही दुःखनाईत आहे का, तुम्ही आजारीमध्ये आहे का, तुम्ही बोला, माझे शब्द तुम्हाला काय करणार आहे, बरा करणार आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त एकच सांगत आहे की जेवढे सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने सेवा केलेली आहे, त्याच्या काळामध्ये सेवा केलेली आहे, ती सेवा परमेश्वर आपल्याला देत आहे. ती सेवा सांगत आहे की जे दुःखनाईत आहे, जे रोगात आहे, जे कष्टामध्ये आहे, त्यांना काय करा, माझी सुवार्ता सांगा. जर माझी सुवार्ता तुम्ही सांगितलं तर काय होणार आहे, माझ्या शब्दाच्या द्वारे तो काय होणार आहे, बरा होणार आहे. आज तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही विश्वास ठेवला, देवावर विश्वास ठेवला, त्याच्या वचनावर विश्वास ठेवला तर त्या विश्वासाच्या द्वारे, येशूच्या शब्दाच्या द्वारे काय होणार आहे, तुमचा रोग, तुमचा जे पण दुःखनाई आहे ते बरा होणार आहे. तर परमेश्वराचं वचन काय सांगते आपण बघूया. यूहन्नाचा तिसरं पत्र यूहन्नाचा 1 अध्याय आणि 2 वचन. यूहन्नाचे 3 पत्र 1 अध्याय 2 वचन. प्रिय बंधूंनो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. तर या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगते की प्रिय बंधू, जसा तुमचा आत्मा सुस्थितीत आहे तसं तुम्ही सर्व गोष्टी सुस्थितीत व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. तर परमेश्वराचं वचन या ठिकाणी यूहन्नाने सांगितले
तर ते काय होणार आहे? येशूच्या नावामध्ये नाहीसा होणार आहे. आपल्याला आरोग्य प्राप्त होणार आहे. ते कधी होणार आहे? म्हणजे ज्या वेळेस मी प्रार्थना करणार त्यावेळेसच काय होणार आहे? आरोग्य हे प्राप्त होणार आहे. पुढचं वचन काय सांगतोय आपण बघूया. यशायाचा 53 अध्याय 5 वचन. यशाया 53:5. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. तर या ठिकाणी पाहायला मिळते की खरे पाहिला असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता, त्या वधस्तंभावर जाण्याची त्याची काहीच त्या ठिकाणी नव्हती. तो कोणासाठी त्या वधस्तंभावर गेला? म्हणजे तुमच्या आणि माझ्या अपराधामुळे गेला. त्यांनी त्या वधस्तंभावर जाण्याचं त्याला काही नव्हतं. तो निर्दोष असा होता. त्याने कुठलाच पाप केला नव्हता. तरी त्यांनी काय केलेले आहे? आपल्यावर दया केली. का दया केली? जे आपले पाप होते त्याने काय केलेलं आहे? स्वतःवर घेतला. त्याने स्वतःवर घेऊन त्या काय केलं? म्हणजे वधस्तंभावर गेला. आणि वधस्तंभावर घेऊन त्याचं काय झालेलं आहे? ते आपल्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. त्या वधस्तंभावर काय केलं? त्याला फटके मारण्यात आले, काट्याचा मुकुट घालण्यात आला, त्याच्या हाताला त्याच्या पायाला खिळे टोचण्यात आले. हे सर्व कशामुळे झाले? म्हणजे आम्हाला आरोग्य प्राप्त व्हावं. कारण आरोग्य हे कोणाच्या द्वारे प्राप्त होत आहे? म्हणजे ज्या वेळेस आपण त्या प्रभू येशूच्या वधस्तंभावर, त्याच्या रक्तावर, त्याच्या मरणावर विश्वास ठेवतो त्यावेळेस काय झालेलं आहे? त्याच्या आरोग्यात त्याच्याद्वारेच आपल्याला काय प्राप्त झालेलं आहे? आरोग्य प्राप्त झालेलं आहे. कारण त्याचं जो मरण होतं तो मरण कसं होता? साधा असं मरण नव्हतं. म्हणून त्याच्या मरणाच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे परमेश्वराने काय केलेलं आहे? आपल्याला निरोगी असं केलेलं आहे. स्तोत्रसंहिता याचा 103 वचन काय सांगते? स्तोत्रसंहिता 103. तो तुझे सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तर परमेश्वराचं वचन सांगत आहे की परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगत आहे की तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो. म्हणजे जे पण आपल्यासोबत घडलेलं असेल, जे पण आपण पाप केलेला असेल, जे आपण आधी पाप केलं होतं ते सर्व पाप काय केलेले? परमेश्वराने नाहीसं केलेलं आहे. कधी नाहीसं केलं? म्हणजे त्या वधस्तंभावर ज्या वेळेस त्यांनी स्वतःला त्या वधस्तंभावर खेळलं गेलं, त्याने आपल्या पापांसाठी मरण पावला, त्यावेळेस परमेश्वराने त्या वधस्तंभावर काय केलेलं आहे? आपल्या पाप हे नाहीसं केल्या. त्या पाप नाहीसं करून तो काय केलेला आहे? सर्व रोग काय केलेला आहे? बरं केलेला आहे. हे जे रोग आहे ते रोग जर आपल्या जीवनामध्ये आलेला असेल, ते रोग आपल्या शरीराला जरी आलेला असेल तरी परमेश्वराचं वचन सांगत आहे की मी तुझे सर्व रोग काय केलेला आहे? बरं केलेला आहे. हे वचन सांगते. पण या वचनावर काय करायला पाहिजे? आपण विश्वास ठेवायला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? माझे सर्व रोग काय केलेला आहे? बरं केलेला आहे. हे आताच बरं केलेलं नाहीये. म्हणजे 2026 वर्षापूर्वी ज्यावेळेस तो वधस्तंभावर त्याला मारण्यात आलेला आहे, त्याने प्राण सोडला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, त्यावेळेसच काय झालेलं आहे? आपले पूर्ण जे रोग होते ते परमेश्वराने काय केलेलं आहे? नाहीसा केलेला आहे. म्हणून परमेश्वराचं वचन एकच सांगते की माझे वचन पाठवून मी तुम्हाला काय करणार आहे? बरे करणार आहे. म्हणून ज्यावेळेस परमेश्वराचं वचन आपल्याकडे येते, ते वचन येऊन काय होते? जे आपले दुःख आहे, जे आपले रोग आहे, ते काय केलेलं आहे? परमेश्वराने नाहीसा केलेला आहे. शेवटचं वचन वाचूया. इर्मयाचा 17 अध्याय 14 वचन. इर्मया 17:14. हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी बरा होईल, मला तार म्हणजे मी करेन, कारण तू माझा स्तवन विषय आहेस. तर परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगत आहे की हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी बरा होईल. तर या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगत आहे की बरा करणारा कुठला मनुष्य नाही, बरा करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. म्हणून या ठिकाणी सांगत आहे की हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी काय होणार आहे? बरा होणार आहे. म्हणून आज तुम्ही देवाजवळ एकच मागायचं आहे, देवा मला बरं कर. कारण मला बरं करणारा कोण आहे? फक्त आणि फक्त तूच आहे. ज्या वेळेस तू मला बरं करतो त्यावेळेस काय होते? पुन्हा ती व्याधी, पुन्हा तो आजार माझ्या जवळ येत नाही. म्हणून तुझ्याकडून येणारं सामर्थ्य, तुझ्याकडून येणारं आरोग्य, तुझ्याकडून येणारी निरोगी शक्ती ही मला प्राप्त होऊ दे. म्हणून परमेश्वराचं वचन सांगते की परमेश्वरा, तू मला काय कर? बरा कर म्हणजे मी काय होणार आहे? बरा होणार आहे. म्हणून आज परमेश्वराचं वचन मागा की देवा, आज जर माझ्या शरीरामध्ये काही दुःख आहे,
काही आजार आहे, काही प्रॉब्लेम्स आहे, काही समस्या आहे, तर मला काय कर, तूच बरा कर. कारण ज्या वेळेस तू बरा करतो त्यावेळेस कुठलाही मनुष्य माझा काहीच करू शकत नाही. म्हणून परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवा, परमेश्वराजवळ मागा. कारण परमेश्वरामध्ये तो सामर्थ्य आहे, परमेश्वरामध्ये तो शक्ती आहे की सर्व समस्यामधून, सर्व परिस्थितीमधून, सर्व रोगांपासून बाहेर काढणारे एकच कोण आहे, तर परमेश्वर आहे. म्हणून परमेश्वराचा ज्याप्रमाणे शताब्दीपती चाकर म्हटलं की परमेश्वरा प्रभूजी तुम्ही शब्द मात्र बोला, माझं चाकर काय होईल, बरा होईल. त्याप्रमाणे आज तुम्ही तोंड उघडून परमेश्वराजवळ मागा, देवाजवळ विनंती करा, प्रार्थना करा, हे देवा आज तुम्हाला बरं कर, हे देवा आज तुम्हाला दे. ज्यावेळेस तुम्ही मुख उघडणार, परमेश्वराजवळ मागणार, त्यावेळेस परमेश्वर काय करणार आहे, मी तुझा देव परमेश्वर, मी तुला देणारा असा जिवंत देव आहे. म्हणून परमेश्वर सदैव तुम्हाला देण्यासाठीच आहे. फक्त तुम्ही काय करायला पाहिजे, देवाजवळ मागायला पाहिजे. कारण देव हा देणारा जिवंत असा परमेश्वर आहे. सांगितलेले वचन देवा तुम्हाला मला आशीर्वाद करा.